नमस्कार मित्रांनो, आजच्या या जगात पैसा हा फार महत्त्वाचा घटक बनला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी, भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीतला आधार म्हणून पैशाची गरज असते. पण पैसा कमवणे एवढेच महत्त्वाचे नाही, तर तो कसा वाचवायचा हेही तितकेच महत्त्वाचे आहे. 2025 मध्ये आपल्या हातात एक सोपा आणि स्मार्ट उपाय आहे, बीट ॲप्स. हे ॲप्स आपल्याला पैसे वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सोपी आणि प्रभावी मार्ग देतात. मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही, फक्त माहितीसाठी ही या ॲप्सची नावे या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहेत. बचत करणे म्हणजे फक्त पैसे जमा करणे नव्हे, तर एक विवेकी आणि संयमित जीवनशैली अपनावणे आहे. या बीट ॲप्समध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे आपल्याला अनावश्यक खर्च कमी करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, हे ॲप्स आपल्याला खर्चाचे विश्लेषण करून कोणत्या गोष्टींवर आपण जास्त पैसे खर्च करतो हे दाखवते. त्यामुळे आपण आपल्या फायनान्शियल सवयींवर नियंत्रण ठेवू शकतो. आता कदाचित तुम्ही विचार करत असाल की हो, पण मी कसा सुरुवात करू? सुरुवात करणे हे सर्वात कठीण असते, पण एकदा तुम्ही ठरवले की मग सगळं सोपं होत जातं. बीट ॲप्स डाउनलोड करा, आपले बँक अकाउंट किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड्स लिंक करा आणि ॲप्स तुमच्यासाठी बाकीचं सगळं करतील. हे तुम्हाला मासिक बजेट सेट करण्यास मदत करतील, सेव्हिंग्ज गोल सेट करण्यास सांगितले जाईल आणि तुमच्या प्रगतीवर ते नजर ठेवतील. जेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्यात थोडे थोडे पैसे वाचवू लागाल, तेव्हा तुम्हाला एक आंतरिक समाधान मिळेल. हळूहळू तुमची सेव्हिंग्ज वाढत जाईल आणि तुमच्या आर्थिक सुरक्षिततेची भावना मजबूत होत जाईल. बीट ॲप्स तुम्हाला या प्रवासात साथ देतात, तुमच्या प्रयत्नांना दिशा देतात. मित्रांनो, पैसे वाचवणे हे केवळ संख्येचा खेळ नाही, तर ते आपल्या भविष्याला सुरक्षित करण्याची एक शिस्त आहे. आजचा लहान प्रयत्न उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरतो. तर चला, आजच बीट ॲप्स डाउनलोड करू आणि आपल्या बचतीचा प्रवास सुरू करूया. लक्षात ठेवा, प्रत्येक रुपयाची किंमत असते आणि ते जपणे हेच खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याची पहिली पायरी आहे. आपण सर्वजण हे करू शकता. फक्त एक छोटासा निर्णय घेण्याची गरज आहे. आजपासूनच सुरुवात करा आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करा. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.